नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण अलंकार आणि त्याचे प्रकार या ठिकाणी पाहत आहोत. त्यामध्ये शब्दालंकार आपण सध्या पाहत आहोत आणि शब्दालंकाराचा हा मुख्य प्रकार तो म्हणजे अनुप्रास अलंकार. हा देखील आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अनुप्रास अलंकारावरती टी-ई-टीमध्ये प्रश्न येत असतात आणि इथून पुढेही येऊ शकतात. त्यासाठी संपूर्ण संकल्पना स्पष्ट करणारा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी विषयातील हा मराठी व्याकरणातील हा आवश्यक आणि महत्त्वपूर्ण भाग असलेला अनुप्रास अलंकार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात, जाऊयात आणि सुरुवात करूयात. बघा, महा टी यामध्ये विशेष अभ्यास साहित्य त्यामध्ये अनुप्रास अलंकार हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये मग शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मराठी व्याकरणातील अलंकार या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अलंकाराचे सूक्ष्म भेद म्हणजे त्यांचे प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि इतर अलंकारासोबतचे साधर्म्य, वैधर्म्य आणि साधर्म्य आपण या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. तो म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार आणि अनुप्रास हा शब्दालंकार आहे. यात शब्दांच्या अर्थापेक्षा शब्दातील अक्षरांच्या नादामुळे भाषेला किंवा काव्याला सौंदर्य प्राप्त होते. अनुप्रास अलंकार मग नेमकं कशाला म्हणायचं ते आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, व्याख्या आहे त्याची कवितेच्या चरणात किंवा गद्यात एकाच अक्षराची मुख्यत्वे व्यंजनाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे म्हणजे तो रिदम जो आहे किंवा जो साउंड इफेक्ट त्या ठिकाणचा आहे, जेव्हा भाषेला किंवा रचनेला सौंदर्य प्राप्त होते, त्यावेळेला तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होत असतो. म्हणजे लक्षात ठेवण्याची जर खूण आपण पाहिली, तर अर्थाशी कोणताही संबंध नसून केवळ आवाजाची, नादाची किंवा विशिष्ट व्यंजनाची साखळी परत-परत यात येत असते. यालाच आपण थोडक्यात अनुप्रास अलंकार असं म्हणत असतो. मग अनुप्रासाचे सूक्ष्म उपप्रकार कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, टी-ईटीच्या कठीण प्रश्नपत्रिकेत अनुप्रासाचे उपप्रकार आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग संस्कृत काव्यशास्त्रावरून मराठीत याचे काही खालील प्रकार किंवा भेद मानलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर इथं पहिला आहे तो म्हणजे छेक अनुप्रास. जेव्हा अनेक व्यंजनाची म्हणजे 2 किंवा अधिक व्यंजनाची एकाच क्रमाने एकदाच आवृत्ती होते, अशांना आपण थोडक्यात छेकानुप्रास असं म्हणत असतो. त्यानंतर आहे आता वृत्त्यनुप्रास. आता जेव्हा एकाच किंवा अनेक व्यंजनांची अनेक वेळा वारंवार आपण त्याला म्हणूयात आवृत्ती होते. मराठीत आपण जो सामान्यतः अनुप्रास शिकत असतो, तो बहुतांश वेळा वृत्त्यनुप्रासच असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बघा, त्यानंतर आहे श्रुत्यनुप्रास. जेव्हा एकाच उच्चार स्थानातून म्हणजे तालव्यातून च, छ, ज, झ किंवा दंत्य तालव्य त, थ, द, ध, न म्हणजे त, थ, द, ध निघणाऱ्या वेगवेगळ्या वर्णांची आवृत्ती होते, तेव्हा त्या ठिकाणी नाद निर्माण होतो. आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे अंत्यानुप्रास. चरणाच्या शेवटी येणारी समान अक्षरे. यालाच आपण बहुतांश वेळा यमक सुद्धा म्हणत असतो. पण यमकाचे नियम अधिक कठोर असतात. अंत्यानुप्रास जो आहे हा यमकाचाच एक सैल प्रकार देखील मानला जाऊ शकतो. मग उदाहरणं आपण याचे पाहूयात. बघा, उदाहरण पहिलं या ठिकाणी घेतलेलं आहे. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. या ओळीमध्ये द, ळ, ल या अक्षरांची अनेक वेळा पुनरावृत्ती झालेली आहे. ल या एकाच व्यंजनाच्या नादामुळे या ओळीत एक वेगळीच लय निर्माण झाली आहे. हा वृत्त्यनुप्रास आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उदाहरण दुसरं पाहूयात.
पेटविले पाषाण पठरावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. पहिल्या चरणात प या अक्षराची पेटविले पाषाण पठरावरती आणि दुसऱ्या चरणात ग गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे या अक्षरांची आवृत्ती आपल्याला आलेली आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. रजत मंडित कांचन कांचने, मधुर मंजुळ गुंजित अंजनी. बघा येथे ज आहे अनुस्वार ज्याचा ज, च यांचा संयोग क, म या वर्णाची विशिष्ट लयीत झालेली पुनरावृत्ती नाद माधुर्य निर्माण करते. त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला सांगता येतो हा अनुप्रास अलंकार आहे. संत वाङ्मयामध्ये आपण जाऊया. चौथं उदाहरण त्यातून घेऊ. संत म्हणती सप्तपदे सहवास, सख्य साधुसी घडते. स या वर्णाची पुनरावृत्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. जसं की संत, सप्तपदे, सहवास, सख्य, साधुसी. बघा यासोबतच आपल्याला आणखी म्हणजे हे 4 उदाहरणं आपण दिलेली आहेत, महत्त्वाचे आहेत. हे 4ही उदाहरणं आपल्याला अनुप्रास अलंकाराचे आहेत असं पाहायला मिळतं. आणि बघा जर महा-टी-ई-टीसाठी विशेष लक्ष देण्यासारखे मुद्दे जे ट्रॅप्स जे की आपण फसवू शकतो ते म्हणजे यमक आणि अनुप्रास यातील सूक्ष्म फरक. बघा यमक हा राईम असतो. यमकमध्ये विशिष्ट अक्षरे कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणीच यावी लागतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे डो आणि डो या ठिकाणी आलेला आहे. पण ॲलिट्रेशनमध्ये किंवा अनुप्रासमध्ये अक्षरांची पुनरावृत्ती चरणात कुठेही असू शकते, ज्याला ठराविक जागेचे बंधन नसते. म्हणजे इथं यमकमध्ये वाक्याच्या शेवटी आपल्याला म्हणजे थोडक्यात अक्षरांची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते, परंतु अनुप्रासमध्ये कुठेही होत असते. परीक्षेत जर एखाद्या कवितेच्या ओळीतील केवळ सुरुवातीलाच किंवा मध्येच अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल, तर पर्याय म्हणून आपण यमक किंवा अनुप्रास दोन्ही दिले असतील, तर अनुप्रास निवडावा. कारण मध्ये यमक अलंकार हा वाक्याच्या शेवटी होणार, हा सुरुवातीला होणार नाही, मध्ये होणार नाही. म्हणून मग अनुप्रास आपण त्या ठिकाणी निवडायचा असतो. आता स्वरांची नव्हे तर व्यंजनांची आवृत्ती. अनुप्रास अलंकारात मुख्यत्वे व्यंजनांची आवृत्ती महत्त्वाची असते. स्वरांचे साम्य असले तरी व्यंजन वेगवेगळे असतील तर तो अनुप्रास होत नाही. अर्थापेक्षा नाद श्रेष्ठ. जर एखाद्या ओळीत 2 शब्दांचे अर्थ वेगळे असतील, पण उच्चार समान असतील, सुमन म्हणजे फूल, सुमन म्हणजे चांगले मन. तिथे श्लेष किंवा यमक होऊ शकतो. अनुप्रासामध्ये अर्थाचा खेळ नसतो, तर त्या ठिकाणी ध्वनीचा किंवा नादाचा खेळ असतो. आता सरावासाठी काही या ठिकाणी कठीण पातळीचे काही प्रश्न आहेत. ते देखील प्रश्न आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. बघा, पालिश बहु बायकांत बडबडला. हे अनुप्रास अलंकाराचे सर्वश्रुत उदाहरण आहे. परंतु जर परीक्षेत पुढील ओळ आली, देता दृष्टांत द्रोणाचार्य द्रौपदीला, तर यात कोणता अलंकार आहे? उत्तर आहे त आणि द्र या वर्णांची पुनरावृत्ती झाल्यामुळे हा अनुप्रास अलंकारच आहे. व्यंजनांना जोडाक्षरे लागलेली असली द्र तरी मूळ व्यंजन हे द म्हणजे परत आल्याने त्या ठिकाणी नाद निर्माण झालेला आहे. मित्रांनो, अभ्यासासाठी एक छोटीशी टीप आपण या ठिकाणी देत आहोत. परीक्षेला सामोरे जाताना मोरोपंत, कविवर्य भारातांबे आणि संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांमधील शब्दालंकाराची उदाहरणे आपण नक्की वाचून जायचे. त्याच्यामुळे त्यांच्या रचनात अनुप्रास अत्यंत सहजतेने पण उच्च दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अनुप्रास अलंकार समजून घेतलेला आहे. नक्कीच याचा फायदा आपल्याला आगामी काळात येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. पुन्हा घेऊन येऊया त्याचा पुढचा प्रकार. तोपर्यंत धन्यवाद.